नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे आपल्या तिरंग्याची रांगोळी। पुलवामा अटॅकमध्ये जे आपले भारतीय जवान शहीद झाले होते त्यांना मानवंदना म्हणून आपण ही रांगोळी काढणार आहोत। त्याच्यासाठी आधी आपण पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर आखून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण बॉर्डर आखून घेणार आहोत। त्यानंतर केशरी रंगाने आपण आपल्या रांगोळीला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रंगोली स्टेनरचा वापर करून मी केशरी रांगोळी पसरवून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपला केशरी रंग देऊन झाला आहे। त्याच्यानंतर आता आपण पांढरी रांगोळीही देऊन घेणार आहोत। आपल्या तिरंग्याचा दुसरा रंग म्हणजे पांढरा, तर तो हे आपण देऊन घेणार आहोत बरोबर मध्यभागी। आपल्या तिरंग्यातला तिसरा रंग तो म्हणजे हिरवा, तो हे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे देऊन घ्यायचा आहे। आता आपण अशोक चक्राचा आकार काढून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण निळ्या रंगाचा वापर करून घेणार आहोत आणि अशोक चक्रामध्ये बरोबर आपण 24 आऱ्या काढून घेणार आहोत, म्हणजे आपले अशोक चक्र पूर्ण होईल। तुम्ही बघू शकता आपला तिरंगा काढून तयार झालेला आहे। आता आपण पेनाच्या मदतीने एक जवानाची बॉर्डर आखून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे मी पेनाच्या मदतीने रांगोळीची बॉर्डर आखून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता आपले बॉर्डर आखून तयार झालेली आहे। याच्यामध्ये आता आपण काळा कलर देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काळा रंग देऊन घेणार आहोत। व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हा रंग भरून घेत आहे। 14 फेब्रुवारी हा आपल्या भारतीयांसाठी काळा दिवस आहे। रांगोळीच्या माध्यमातून आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे। याच्यानंतर बाजूला ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडून काळी रांगोळी सांडलेली आहे त्या ठिकाणी आपण ती रांगोळी झाकून टाकणार आहोत। आणि सोबतच दुसऱ्या बाजूला आपण आता लिहिणार आहोत की ट्रिब्यूट टू इंडियन आर्मी, असे आपण पांढऱ्या रांगोळीने लिहून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण लिहून घ्यायचं आहे। आणि नेहमीप्रमाणे आपण पांढऱ्या रांगोळीने याला बॉर्डर करून घेणार आहोत। व्हिडिओ कसा वाटला हे लिहिण्यापेक्षा सगळ्यांनी कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा। गर्व आहे मला मी भारतीय असण्याचा।
भारत माता की जय. धन्यवाद.